जय भीम मित्रांनो. बघा, आम्ही निघालो आता लेणीला, बुद्धलेणीला, भीमटेकडीकडे. हा सिद्धांत आहे, त्याचे पप्पा मागून येत होते गाडी घेऊन. बघा, ही आहे भीमटेकडीकडे जाणारा रस्ता. हा जातो तळ्याकडे. ही शाळा आहे मोठी. साजीच्या पायात गेली ती माती, त्यामुळे ती माती काढत होती. ही आमची गल्ली आहे. तर पायीपर्यंत आम्ही चालत होतो, पायी पायी आलो आम्ही मूर्तीजवळ. पप्पाला म्हटलं थांबा, मला व्हिडिओ काढायचा आहे. तर तिचे पप्पा काही थांबले नाही. मग त्या समोर येऊन थांबले. मग मी इथूनच व्हिडिओ केला. ही शाळा आहे बघा भीमटेकडीची. बघा, हे जे तयार केलेले हे धम्म परिषदसाठी आहे. बघा मागे भीमटेकडीचा परिसर आहे हा. हे सगळं माताजीने धम्म परिषदसाठी केलं आहे. 27-28 तारखेपासून धम्म परिषद आहे. हा स्टॅच्यू एवढा छान आहे ना, बघायला खूप मस्त आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की टाकेल, स्टॅच्यूचा जवळून व्हिडिओ टाकेल. आता मी गाडीवरनं घेतला आहे कर्जलता. खूप मस्त दिसतो हा स्टॅच्यू. हे सगळं परिसर धम्म परिषदसाठी माताजीने तयार केलेलं आहे. हे मंदिर आहे, मध्येच मंदिर घातलं बरं. हा स्टॅच्यू आहे बाबासाहेबांचा. लोक खेटाळतात मात्र आपल्याला नक्की. हा बघा झेंडा. हा लेणीचा परिसर आहे बघा. इथं वरती लेणी आहे. आपल्याला जायचं आहे बघा लेणीकडे. खूप वेळ झालेला आहे ना, तर एंट्री नसेल एखादी मध्ये. संध्याकाळ झाली आहे आता, उशिराने निघलो आम्ही. हे बघा, इथे तिकीट फाडले जाते बघा लेणीचे. त्यानंतर मध्ये एंट्री असते. हे झाड कोणतं आहे मला नक्की सांगा कमेंटमध्ये फुलांचं. बघा, इथंही झेंडा रोवलेला आहे. काय करावं लोकांना. बघा ना, माताजीने किती छान केलेलं आहे. इथं मस्त गार्डन. हे बघा, हे राहण्याच्या सुविधा आहे. इथं अशी झाडं लावलेली, खूप सारे झाडं आहे, फुलांचे, फळांचे, सर्व प्रकारचे झाडे इथं. मस्त, एकच नंबर आहे. हा लेणीचा परिसर आहे. भीमटेकडीचा गेला आहे मागं. हा लेणीचा परिसर आहे, एकच नंबर आहे. नको बा. बघा बघा, हे नाव दिसत असेल तुम्हाला, संबोधी वन म्हणून. खूप छान आहे, एकदा नक्की येऊन बघा. खूप मस्त आहे, एकच नंबर दिसतं बरं. पावसाळ्यात तर इतकं छान वाटतंय ना इकडं, खूप छान वाटतं.